तर श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात प्रवेश करतात आता वारकऱ्यांना थंडावा मिळणार आहे। पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंदिर समितीने सोळखांबी आणि चौखांबीमध्ये सेंट्रलाइज वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित केली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचा पदस्पर्श दर्शनासाठी भाविक दर्शन रांगेतून चालत आल्यानंतर त्यांना मंदिरात येताच थंड वातावरणाची अनुभूती येणार आहे। सोळखांबी आणि चौखांबीमध्ये कायमस्वरूपी 23 ते 26 डिग्री तापमान कायम राहणार आहे। सोळखांबी चौखांबीमध्ये सेंट्रलाइज वातानुकूलित यंत्रणा आता बसवण्यात येते। त्यामुळे या ठिकाणी थंड हवा येण्याकरता यंत्रणा बसवल्याने वारकऱ्यांचा थकवा अवघ्या काही मिनिटांमध्ये दूर होणार आहे। मंदिरामध्ये दाखल झाल्यानंतर सोळखांबी असेल, चारखांबी, गाभारा या ठिकाणी आता आपण सेंट्रलाइज एसी बसवलेले आहेत। त्याचं 2 दिवसापूर्वी टेस्टिंग सुरू केलेलं आहे आणि आता त्याची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे। म्हणजे मंदिरात भाविकांनी प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी आता 23 ते 26 टेम्परेचर मेंटेन करून त्यांना त्या ठिकाणी थंडावा निर्माण केलेला आहे, जेणेकरून भाविक मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांना शांततेत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेता येईल। विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविक दर्शन रांगेतून या गाभाऱ्यामध्ये येत असतात आणि या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर त्यांना थंड आणि वातानुकूलित यंत्रणा मंदिर समितीने बसवलेली आहे। या गाभाऱ्यामध्ये कायमस्वरूपी 23 डिग्री ते 26 डिग्री एवढं तापमान राहणार आहे। आपण बघतोय या ठिकाणी काही वातानुकूलित यंत्रणा बसवलेल्या आहेत, डक्ट बसवलेले, त्यातून थंड हवा या चौखांबी आणि सोळखांबीमध्ये येणार आहे। काही वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा महापूजेच्या वेळेला सफोकेशनचा त्रास झाला होता आणि त्यानंतर मंदिर समितीने या वर्षीच्या वारीमध्ये सेंट्रलाइज एसी यंत्रणा सोळखांबी आणि चौखांबीमध्ये बसवलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आलेल्या भाविकांना सफोकेशनचा कोणताही त्रास होणार नाही। अत्यंत थंड अशा वातावरणामध्ये भाविक विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन घेऊ शकतील। चौखांबी आणि सोळखांबी मिळून या ठिकाणी जवळपास 10 ठिकाणी असे डक्ट केलेले आहेत, त्यातून थंड हवा भाविकांना मिळणार आहे आणि दर्शन रांगेतून चालत आल्यानंतरचा त्यांचा सर्व थकवा या थंड वातावरणामुळे दूर होणार आहे। आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागच्या बैठकीमध्ये मंदिर समितीला आदेश दिले होते की आषाढी वारीच्या पूर्वी ही यंत्रणा कार्यान्वित करावी। त्या पद्धतीनं आता ही यंत्रणा कार्यान्वित आज होते आणि त्यामुळे भाविकांना अत्यंत थंड वातावरण चौखांबी आणि सोळखांबीमध्ये अनुभवायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, विठ्ठल मंदिर, पंढरपूर।